मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान काही जणांकडून घोषणाबाजी झालेली आहे। प्रेक्षकांमधून ही घोषणाबाजी करत दाखवले फलक। खालीद का शिवाजी या चित्रपटाविरोधात मुख्यमंत्र्यांसमोरच ही घोषणाबाजी झालेली आहे। 2 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हा सगळा प्रकार घडलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच। महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं वितरण सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान हा प्रकार घडलेला आहे। प्रेक्षकांमधून घोषणाबाजी करत फलक दाखवण्यात आले। खालीद का शिवाजी या चित्रपटाविरोधात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले। इतिहासाचं विकृतीकरण केलं जातंय ते थांबवलं पाहिजे अशी आंदोलकांची मागणी होती। चित्रपटात सांगितलं जातंय की मशीद त्या ठिकाणी इतिहासाचं विकृतीकरण बंद झालं पाहिजे। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सूरज, हे 2 जण कोण होते ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ घातला? सांगितलं जातंय की मशीद निश्चितपणे गिरीश, हे 2 जण कोण होते हे जरी अद्याप समजलं नसलं तरी देखील राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा सुरू होता मुंबईमध्ये वरळीच्या डोममध्ये आणि त्या दरम्यान पुरस्कार सोहळा दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री बोलायला त्यांनी सुरुवात केली त्याच दरम्यान 2 लोकांनी जे वरच्या प्रेक्षक रांगेत बसले होते त्यांच्याकडून घोषणाबाजी झाली आणि जो शिवाजी महाराजांचा जो चित्रपट आलेला आहे त्याच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की त्या चित्रपटामध्ये इतिहासाचं विकृतीकरण दाखवलं जात आहे। जी घटना इतिहासामध्ये नाहीच आहे, रायगडावरती मस्जिद नव्हतं तरी देखील त्या चित्रपटामधून इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे। खालीद का शिवाजी हा जो चित्रपट आहे तो बंद करावा आणि अशी जी मागणी आहे, अशी ज्या घोषणा आहे तर त्याच जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्याच दरम्यान त्यांनी ही घोषणाबाजी केलेली आहे आणि याच दरम्यान पोलिसांनी दोन्ही जे घोषणा देत होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। माध्यमांनी जेव्हा त्यांची प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांकडून देखील माध्यमांना अडवण्यात आलं। त्यात देखील तोंड देखील त्या ज्यांनी घोषणाबाजी केलेली आहे पोलिसांनी त्याचं तोंड दाबलं। इतकंच नव्हे तर माध्यमांचे बूम देखील लोटून दिलेला आहे। तर जी घोषणाबाजी केलेली आहे आपण ही पाहू शकतो। मुख्यमंत्री जेव्हा बोलायला उभे राहिले त्याच दरम्यान खालीद का शिवाजी हा चित्रपट। सूरज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। खालीद का शिवाजी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे आणि मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच या 2 जणांनी तिथे गोंधळ घातला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।